तर फायनली मित्रांनो आपल्याला बस लागलेली आहे ना. आपल्या बसचा जो मार्ग आहे तो नांदेड वरून असणार आहे, नांदेड ते अमरावती. खरं तर ही गाडी लातूर वरून आली आणि तुम्हाला गाडीचा रोड बोर्ड दाखवतो गाडी कोणती आहे. तर गाडी पहा एकदम मस्त अशी गाडी आहे, ओल्ड टाइप मधली. या गाडीचा जो मार्ग आहे तो लातूर पासून आहे. खरं तर ही गाडी आपण नांदेड पासून पकडतोय. अजून रूट तसा काही मिळाला नाही पण हा रूट सगळ्यात बेस्ट आहे. लातूर, नांदेड, हिंगोली, वाशिम, मंगळूरपीर, कारंजा आणि अमरावती. गाडी नंबर पाहू शकता MH40Y5706. असा आपल्या गाडीचा मार्ग असणार आहे नांदेड वरून अमरावतीसाठी. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ज्या ड्रायव्हर दादांसोबत आपण रूट केला होता सोलापूर अमरावती, ते ड्रायव्हर दादा आपल्याला भेटलेले आहेत नांदेड मध्ये. ते गाडी घेऊन चाललेत लातूर वरून अमरावतीसाठी. गाडीमध्ये कॅबिन पाहू शकता, अशा प्रकारची कॅबिन आहे. टाटा कंपनीची बस आहे. BS4 या BS3 अशी काहीतरी गाडी आहे. पण जुन्या गाडीमध्ये प्रवास करायची मजाच वेगळी गाडी. गाडीमध्ये पॅसेंजर पाहू शकता. तर एवढी गाडी भरलेली आहे. तर आता या रोडवर गाडी कुठे पोहोचते. आपल्या ड्रायव्हर दादांची ओळख करून देतो. दादा नाव काय तुमचं? माझं नाव दुर्गा सिंग इंगळे. आता तुम्ही लातूरवरून गाडी घेऊन जाता? लातूरून सकाळी 5 वाजता घेतली गाडी आणि अमरावतीला 3:30ला पोहोचतो. सोलापूर अमरावती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? छान वाटलं. गाडी चालू आहे सध्या? गाडी सध्या काही कारणास्तव बंद आहे. बरं. काही कारणास्तव गाडी बंद केली. तुम्हाला मागं म्हणलं होतं की ती गाडी बंद आहे. कधी चालू होईल ते बघूया आम्ही. कधी चालू होईल त्यावेळेस मी तुम्हाला अपडेट देईन. आता गाडी हल्ली आपली नांदेडवरून बरोबर 7:15 वाजताचा टायमिंग आहे. नांदेडवरून पाहू शकता, नांदेड बस स्टँड. तर चला मंडळी आजच्या प्रवासाला सुरुवात करूया. मस्तपैकी आता बघूया आजचा प्रवास कसा होते.
तर नांदेड पासून जवळजवळ 45 किलोमीटरचा अंतर गाठत आपली बस थांबलेली आहे बाळापूर बस स्टँड. आता हे आखाडा बाळापूर आहे. बाळापूर असे बरेच नाव आहे. हे हिंगोलीमध्ये येते. बस स्टँड पहा कसं आहे, कोणच नाही बस स्टँड मध्ये, प्रवासी सगळे बाहेरच आहेत. आणि इथे 2 बसेस आलेले आहेत. इथे आपली एक बस आहे, अहमदपूर मलकापूर एक बस आहे आणि बाकीचे नांदेड बिलोली आगाराची एक बस आहे. बरोबर या ठिकाणी 9:15 झालेले आहेत आणि आपली बस जेवणासाठी म्हणजे नाश्त्यासाठी थांबलेली आहे इथे. तर हे अशा पद्धतीचं हॉटेल आहे. तर जाऊया आतमध्ये. या आधी पण मी आलो होतो इथे. हे हॉटेल इथे रस्त्याच्या लगत आहे, पाहू शकते. आपलं बस स्टँड आतमध्ये आपण बॅक साईडला आलेलं आहे. इथे पाहू शकता काय मेन्यू आहे. इथे भजी आहे, इथे राईस प्लेट आहे. हे काय खिचडी चालू आहे. तर आपला गरमागरम राईस प्लेट इकडे आलेला आहे. इकडचा नाश्ता एक नंबर होता. या आधी पण आलो होतो, मला वाटतं 1-1.5 वर्ष झालं इथे येऊन. आपले जे जुने व्लॉग आहेत ते नुसते बसेसचे होते आणि त्यावेळेस मी नुसतं बसनं फिरायचं, भार वाटायचं. आणि त्यावेळेस एकदा मी इकडे आलो होतो. त्याच्यानंतर मला वाटतं आत्ता माझी 3री वेळ आहे इकडे यायची. आता इथून बस जाणार ते डायरेक्ट हिंगोली. हिंगोलीचं जे अंतर आहे जवळपास 40 किलोमीटरचं अंतर आहे. तर इथे गाडी थांबली तर तुम्हाला वेळापत्रक दाखवते. वेळापत्रक आहे का नाही बघावं लागेल. कळमनुरी आगाराचे वेळापत्रक आहे. कळमनुरी आगाराचे वेळापत्रक लावलेलं. आणि दुसरं वेळापत्रक आहे ते बाळापूर बस स्थानकावरून सुटणाऱ्या फेऱ्यांचे वेळापत्रक. बस स्टँडचा एरिया पहा तुम्ही, एकदम छोटंसं असं बस स्टँड आहे. याच्यामध्ये वाहतूक नियंत्रण कक्ष आहे, हिरकणी कक्ष आहे, पण सगळं कसं एकदम असं भरल्यासारखं नाही. या ठिकाणी 2 बसेस आलेले आहेत अजून. मुखेड हिंगोली बस, मुखेड आगाराची. अमरावतीवरून बस आली, आता चालली लातूर औसा. आखाडा बाळापूरमध्ये दोन्ही बसेसचा संगम झालेला आहे. आपण आलो हिंगोली बस स्टँडला. बरोबर या ठिकाणी 10:35 झालेत आणि सकाळचे दृश्य पहा तुम्ही हिंगोली बस स्टँड. तर आता आपली गाडी इथे थांबलेली आहे फलाट क्रमांक 1 ला, जिथून अमरावतीला जाण्यासाठी बसेस लागतात. मराठवाड्याची जी हद्द आहे ते इथपर्यंतच आहे. इथून पुढे पूर्ण विदर्भाचा भाग लागणार आहे आपल्याला. हिंगोली नंतर वाशिम. वाशिमचं जे अंतर आहे जवळजवळ 40 ते 50 किलोमीटरचं अंतर आहे. मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा हा रूट म्हणजे लातूर अमरावती. या रूटवर टोटल जिल्हे बघायचे झाले तर लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, त्याच्यानंतर हिंगोली, वाशिम, अकोला आणि फायनल जिल्हा म्हणजे अमरावती. या रूटवर टोटल 6 जिल्हे येतात. हिंगोली बस स्टँडचा डेपो पहा तिकडे. हिंगोली बस स्टँडला सुद्धा मोठा डेपो आहे. 2 किंवा 3 वर्ष झालं असेल हिंगोली बस स्टँडचं बांधकाम झालेलं आहे, पण इथे कॉन्क्रीट रोड नाहीये, पाहू शकताय. आणि सगळी धूळ जी आहे ती पूर्ण आतमध्ये उडते. बोर्डावर दिल्याप्रमाणे आपण जेवढे रूट कव्हर केलेले आहेत, लातूर, अहमदपूर, नांदेड, नांदेड नंतर हिंगोली गाडी आली. हिंगोली नंतर जाणार वाशिम, मंगळूरपेर, कारंजा आणि अमरावती. लातूर पासून या गाडीने जो टप्पा पार केलेला आहे 220 किलोमीटरचा टप्पा पार केलेला आहे हिंगोली पर्यंत. हिंगोली नंतर जो अमरावतीचा डिस्टन्स आहे जवळजवळ 175 किलोमीटरचा अंतर दाखवतोय आपल्याला हिंगोली ते अमरावती. जास्त करून मराठवाड्याकडे असे सीन बघायला मिळतात तुम्हाला. लोक जागा पकडण्यासाठी अशी धडपड करतायत खिडकीतून वगैरे. तर हे काय नवीन नाहीये.
पासून विदर्भाची आपल्याला लागलेली. आता इथून जो प्रवास होणार आहे तो विदर्भ. गाडीचा बाहेर स्टँड करलेली स्टँडिंग प्रवास आहे. तर बघितलं असेल एवढी पण करलेली. बरेच दिवसातून आलो ना तर रस्ते नवीन वाटायला. इथून पुढे जो आपला जो रोड आहे हिवाळा स्पेशल पूर्ण विदर्भ म्हणजे गडचिरोली, चंद्रपूर, शेगाव पूर्ण रोड होणार आता विदर्भात. वाशिम रिसोड, वाशिम लोकल रोडला रिसोड आगाराची गाडी आहे. आणि आता आपण वाशिम जिल्ह्यामध्ये आलेलो आहे आणि वाशिम बस स्टँडचा परिसर पाहतो मी. बरोबर 12 वाजताचे दृश्य वाशिम बस स्टँड. ज्यावेळेस पण आपण वाशिम मध्ये येतो ना एक तर संध्याकाळच्या टायमिंगला नाहीतर रात्रीच्या टायमिंगला. आणि आता आपण दिवसाच्या टायमिंगला आलेलो आहे. आणि आता इथून गाडी जाणार ते मंगळूर पेरमार्गे कारंजा. वाशिम ते कारंजा जे अंतर दाखवते वाया मंगळूर पेरमार्गे टोटल 65 किलोमीटरचं अंतर दाखवते. अजून आपल्याला आपली बस जे थांबते फलाट क्रमांक 4ला पण ऑलरेडी इथे बस थांबले त्यामुळे आपली बस बाजूला थांबले. नागपूर, संभाजीनगर, वाशिम, अमरावती, शेगाव, भोकर गाडी इथे आपली गाडी. सगळ्यात शेवटची आहे ती लोकल रूटची गाडी वाशिम रिसोड. थोडं ब्रेक घेते गाडी का तर गाडी अजून भरायची आपली. आणि आपल्या गाडीचे जे तिकीट भाडं आहे लातूर ते अमरावती फुल तिकीट 510 रुपये एवढं आपल्याला फुल तिकीट पडलेलं आहे. ही शिवाय बसची पेंडिंग काढलेली आहे. एसटी चालक एकदम प्रशिक्षित आपल्याला पोहोचवतो खास सुरक्षित. पण इथे शिवाय बसचा नामोनिशान पण नाही इथे. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये जी प्रवास करण्याची जी आपदा होती ना ते म्हणजे टेम्परेचर आहे. तुम्हाला तर माहिती आहे इकडच्या भागात टेम्परेचर किती असते. मराठवाडा असो किंवा विदर्भ असतो. फायनली वाशिममध्ये गाडी भरलेली आहे आणि फुल सीट तर गेले. आपल्याला एक कमेंट आली होती आमचा वाशिम जिल्हा हा मागासलेला भाग आहे अशी काहीतरी कमेंट टाकली होती. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करा.
1:40 आपण कारंजामध्ये आलेलो आहे. 1:40 दृश्य कारंजा बस स्टँड. टोटल 8 फलाट असलेले बस स्टँड आहे कारंजा लाड बस स्टँड. दुसरं जे आहे ते कारंजा घाडगे म्हणून आहे, तो वर्धा जिल्ह्यात येते. ज्यावेळेस या रूटवर एक रूट केला होता आपण त्यावेळेस कॉन्क्रीटचा रोड नव्हता इथे. तर आता पाहू शकता कॉन्क्रीटचा रोड मस्त असा तयार झालेला आहे. हिंगोली अमरावती गाडी, हिंगोली आगाराची परभणी विभाग. बडनेरा बस स्टँड अमरावती. डिझेल भरण्यासाठी इथे बस थांबलेली आहे. आता बरोबर बडनेरा बस स्टँडला 3 वाजलेले. या रोडवर फुल टाइम सिंगल क्रू आहे. आता इथे बडनेरा आगाराचे क्रू असल्यामुळे इथे चेंज झालेत. आता ही गाडी राजापेठला जाणार आणि राजापेठ पर्यंत जी गाडी आहे. खरं तर मला मध्यवर्ती बस स्टँडला जायचं होतं. बडनेरा बस स्टँडचा जो डेपो आहे तो पाहू शकता तुम्ही. एकदम टापटीप असा बस स्टँडचा डेपो आहे. अमरावती जिल्ह्यातला हा बडनेरा डेपो. सेकंड क्रू आलेले आहेत या रोडवर. आता ही जी गाडी आहे ती मला वाटतं या गाडीचा जसा शेड्यूल संपतो या गाडी दुसऱ्या मार्गाला लावते. लातूर वरून ही गाडी 5:30ला निघते. अमरावतीला बडनेरा बस स्टँडला बरोबर 3 वाजता पोहोचते. म्हणजे आपला जो जवळ जर्नी टाइम होतो या गाडीमध्ये टोटल 10.5 तासांचा प्रवास झालेला आहे. या गाडीनेच टोटल 10.5 तासांचा प्रवास केलेला आहे. चला बाय, भेटू परत. फायनली मित्रांनो आपला जर्नी कंप्लीट झालेला आहे. नांदेड ते अमरावती मस्तपैकी असा जर्नी होता. आणि या रूटवर सिंगल क्रू होते. आपण ज्या गाडीनं आलो आता तीच गाडी यवतमाळला लावलेली आहे. अमरावती ते यवतमाळ 3:30 नंतरचा शेड्यूल आहे तो. आता बरोबर 3:30 वाजता बस आपली पोहोचलेली आहे राजापेठ बस स्टँड अमरावती. पाहू शकता राजापेठ बस स्टँडचा हा परिसर आहे. 3:30 वाजताचे दृश्य. तर जवळजवळ या प्रवासाचा जो डिस्टन्स होता लातूर पासून तर 400 किलोमीटरचा पल्ला पार केलेला आहे. या रूटवर फक्त 1 टाइम गाडी नाश्त्यासाठी थांबते, जेवणासाठी वगैरे थांबत नाही. तर बघितलं असेल अशा पद्धतीने गाडीचा रूट चालतो लातूर अमरावती, अमरावती लातूर. या रूटवर टोटल 6 जिल्हे आलेले जिथून आपण प्रवासाला सुरुवात केली होती. लातूर, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला आणि फायनल स्टॉप म्हणजे अमरावती. असे टोटल 6 जिल्हे या रूटवर येतात. मस्तपैकी. तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग लातूर अमरावती मस्तपैकी मला कमेंट करून सांगा. चला मित्रांनो हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया
पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय.